नमस्कार मित्रहो, तुमच्यासाठी घेऊन आली एक नवीन स्टोरी. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. एक होती सखूबाई आणि एक होती बकूबाई. तर सखूबाई तिचं काम जे काय होतं तर ती मनपूर्वक करायची, नवऱ्याची सेवा करायची, देवाची पूजा करायची. घरातील प्रत्येक काम ती स्वइच्छेने, मनाने आणि पूर्ण भावाने करायची. तर एकदा काय झालं, बकूबाईच्या घरी पाहुणे आले आणि बकूबाई सखूबाईच्या घरी साखर आणायला गेली. तर बघितलं सखूबाईला आवाज दिला की मला साखर हवी आहे. सखूबाई मिरच्या कुटत होत्या. तर सखूबाईंनी मध्येच मिरच्या कुटण्याचं काम थांबवलं आणि मुसळ जी काही ती कुटण्यासाठी वापरत होती तर त्या मुसळला सांगितलं की थांब थोडा वेळ, आणि सखूबाई उठल्या. तर बकूबाईने बघितलं, सखूबाईने सांगितल्याप्रमाणे लगेचच मुसळ हवेत तरंगायला लागली. सखूबाईला विचारलं हे कसं शक्य आहे. सखूबाईने सांगितलं त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, नवऱ्याला आंघोळ घालावी लागते, नवऱ्याला जेवण द्यावं लागतं, गरम गरम चहा द्यावा लागतो. एवढं म्हणून बकूबाईने साखर घेतली आणि बकूबाई घरी निघाल्या. मग बकूबाई घरी निघाल्यानंतर तिने जे काही पाहुणे होते ते गेल्यानंतर तिने काय केलं, पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम होताच नवऱ्याला लगेच धरत बाथरूममध्ये नेलं आणि म्हणाले की तुम्हाला आंघोळ घालते, आणि एकदम कडक पाण्याने तिने आंघोळ घातली. बिचारा नवऱ्याचं आंघोळ पोळलं. त्यानंतर थोड्या वेळाने चहा ठेवला आणि गरम चहा कपामध्ये ओतला आणि लगेच घेऊन नवऱ्याकडे आले आणि चहा प्या असं करत त्याने तो चहा नवऱ्याच्या तोंडामध्ये ओतला. बिचाऱ्याचं तोंड जळालं. त्यानंतर तिने थोड्या वेळाने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर गरम जेवण ताटामध्ये घेतलं आणि म्हणाले की चला तुम्हाला जेवू घालते, आणि गरम भाजी पोळी नवऱ्याला भरवली. आता तर नवऱ्याची जिभही जळाली. तर म्हणे आता सखूबाई कशा प्रकारे मिरच्या कुटतात आणि त्याची मुसळ कशी हवेमध्ये तरंगते. तर मग गेली आणि मिरच्या कुटायला लागली. मिरच्या कुटता तेवढ्यात सखूबाई तिच्या घरी आल्या. सखूबाईने आवाज दिला आणि बकूबाईने मिरची कुटताच मुसळ अशी पकडली आणि तिला सांगितलं की थांब आणि सोडून दिली. आणि बिचारी ती मुसळ तिच्याच डोक्यावरती पडली आणि तिला जखम झाली. तर स्टोरी एवढीच आहे, पण यातून घेण्यासारखा बोध असा आहे की आपण जे काही काम करतो ते पूर्ण इच्छेने करायला पाहिजे. फक्त सांगितलं म्हणून करायचं नाही, तर त्यामध्ये आपला मनोभाव असला पाहिजे. तर सखूबाईची मुसळ जी तरंगत होती कारण ती संत सखू होती आणि संत सखू घरातील कामच काय, पण ती नवऱ्याची सेवा आणि देवाची पूजा ही खूप मनोभावे करायची. तिच्या कणाकणात मनामनात देव बसलेला होता. तर साहजिकच तिची मुसळ हवेमध्ये तरंगणार होती. बकूबाई फक्त नेहमी बकबक करायच्या आणि बकबक करता सखूबाईने सांगितलं म्हणून तेवढं तिने काम केलं. तर साहजिकच ती मुसळ अंगावरती पडणार होते. स्टोरी आवडली असेल तर अशाच नवीन स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येईल.